नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव अरविंद पांडुरंग वायकर. हां, गावाचं नाव? ओझर, तालुका जुन्नर, जिल्हा? तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर दादा, आज आपण आपल्या या घासाच्या प्लॉटमध्ये आलोय, बरोबर? हो. हे चारा पीक आहे घासाचं, बरोबर? हो. तर घासामध्ये मला एक सांगा, ज्या प्रेडला आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं या वर्षी वापरली तुम्ही, बरोबर? हो. तर ज्या प्रेडला आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरायच्या आधी दादा या प्लॉटची काय कंडिशन होती? हे घास वाढतच हा. नव्हता, लय बारीक घास होता. हां, आणि आम्ही घासाला म्हणून आम्ही कांद्याला म्हणून आणलेली खतं हा. घासाला वापरली, राहिली होती म्हणून उरलेली. हां हां उरलेली खतं घासाला वापरली. हां तर घासाला जेवढा सुंदर रिझल्ट आला का विचारतच होईना. कांद्याला तर आलाच आला, हां पण घासाला सुद्धा आला. बरोबर. म्हणजे तुम्ही जे ना कांद्याला खतं वापरलेली आणि ती उरलेली खतं तुम्ही घासाला टाकलेली, घासाला टाकली. आणि याच्या आधी तुमच्या घासाची वाढ होत नव्हती, बरोबर? होतच नव्हतं. आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा, तर हा तिसऱ्या खालून वर्षाचा घास आहे. तिसऱ्या वर्षाचा घास आहे, हा. बरोबर? आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं तर खालून खोडातून एकदम जबरदस्त असा खालून फुटू आहे, बरोबर? आणि घासाला एकदम चांगल्या प्रकारे काळोखी आणि ग्रीनरी दिसती, बरोबर? हो. आणि महत्वाचं काय आहे का, आता ते पलीकडल्या साईडला डेंगळ्यासाठी पण तुम्ही तेच वापरलं. आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतच वापरली, बरोबर? आता हा जवळचा जो प्लॉट आहे डेंगळ्याचा, आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं तर मला एक सांगा, ज्या प्लॉटला तुम्ही डेंगळ्याला आपण ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरली, तर तुम्हाला याच्यात काय काय बेनिफिट भेटला? ह्याच्यामध्ये आतापर्यंत डेंगळे गेले, पण कधी असे डेंगळे नाही आले. मी हा. डेंगळे लावतानाच हम्म. डायरेक्ट बेसललाच ते कांद्यांबरोबर म्हणजे खड्ड्यामध्येच त्या प्रेडला तुम्ही ते खत टाकलेले आहे. खत म्हणजे टाकून ज्या दिलेलं. प्रेडला आपण ते कांदा लावतो. लावतो त्या प्रेडला तुम्ही जी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं ती खड्ड्यातच टाकून खड्ड्यातच टाकलेली आणि त्याच्यावर डेंगळ्याला, कांदा लावून आणि त्याच्यावरती ते नंतर कांदा लावलेला आहे, बरोबर? आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना, डेंगळ्याला सुद्धा एकदम आज जबरदस्त असा रिझल्ट भेटलेला आहे, बरोबर? हो. हे आता प्रत्यक्षात पाहणं एकदम चांगल्या प्रकारे ना साईज, आणि महत्त्वाचं काय, आता प्रत्येक याच्यामध्ये चांगल्या प्रकारे बियाची संख्या आहे, बरोबर? भरपूर अशी बियाची संख्या आहे. हे बघा ना, म्हणजे तुम्ही कांद्याला, त्याच्यानंतर घास आणि डेंगळ्यासाठी तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरली, बरोबर? हो. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहे ती वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, भरपूर समाधानी आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.